नमस्कार मित्रांनो, वैदिक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जीवन, मृत्यू, नुकसान, फायदा, सुख आणि दुःख या जीवनातील महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत। जीवनात कधीकधी भरभरून सुख असतं तर कधीकधी भरपूर दुःखही मिळतं। प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतच असतात, तेव्हा तुम्हाला काही संकेत मिळू लागतात। मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येत असतात, मग ती व्यक्ती कोणतीही असो, यासाठी कारणीभूत असते ती म्हणजे वेळ। म्हणून तर लोक बोलतात की थोडी वेळ द्या, सगळं काही ठीक होईल। अशातच वेळ ही खूप ताकदवान आहे, कारण प्रत्येक वेळेचा वेग नेहमी सारखा नसतो। त्यात एखादी वेळ माणसाला क्षणात त्याचे जीवन बदलून टाकते, तर वेळ ही राजालाही मोठे पद आणि गरीब माणसालाही श्रीमंत बनवू शकते। जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवर वाईट वेळ येते तेव्हा सगळीकडे निराशा असते, तसेच चांगली वेळ सगळीकडे आनंद पसरवत असते। मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की जेव्हा कधी तुमच्या आयुष्यात चांगली वेळ किंवा वाईट वेळ येत असते तेव्हा तुम्हाला काही संकेत मिळू लागतात, पण कधीकधी तुम्हाला ही चिन्ह समजत नाहीत। शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीची चांगली वेळ येणार असेल तर अशा परिस्थितीत त्याला आधीच काही संकेत दिसू लागतात। त्याचप्रमाणे वाईट काळ आला तरी माणसाला वेगवेगळ्या प्रकारची चिन्हे मिळतात। अशा वेळी जर व्यक्तीने या सर्व गोष्टींकडे लक्ष दिले तर त्याची चांगली वेळ येणार आहे की वाईट हे कळू शकते। आज मी तुम्हाला चांगली वेळ येण्याआधी येणाऱ्या संकेताबद्दल सांगणार आहेत। चला तर जाणून घेऊया। गाय, जर तुमच्या घराच्या दारात गाय आली असेल तर ते खूप शुभ चिन्ह मानले जाते। याचा अर्थ तुमच्या घरात सुख समृद्धी येणार आहे। अशा वेळी गाय घरी आल्यावर तिला भाकरी खायला द्यावी। वाटेत माकड दिसणे, तुम्ही बाहेर कुठेतरी जात असाल आणि त्याच वेळी वाटेत तुमच्या उजव्या बाजूला माकड, कुत्रा किंवा साप दिसला तर ते खूप शुभ चिन्ह मानले जाते। याचा अर्थ असा की अधिक पैसा तुमच्याकडे येणार आहे। तर दुसरीकडे सकाळी उठून पूजेचा नारळ पाहिला तर धनाची देवी लक्ष्मी देवीच्या कृपेचा वर्षा होणार आहे हे समजून घ्यावे। बाल्कनीत चिमणी येऊन बसणे, जर चिमणी तुमच्या घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत येऊन बसून किलबिलाट करत असेल तर तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की तुमच्या आयुष्यात जे काही दुःख त्रास चालू आहेत ते दूर होणार आहेत आणि तुमचे येणारे वेळ आनंदमय असणार आहेत। घोड्याची नाल मिळणे, वाटेत कुठेतरी जात असाल आणि तुम्हाला कधी घोड्याची नाल सापडली तर ते खूप चांगले मानले जाते। शनिवार वगळता कोणत्याही दिवशी रस्त्यावर घोड्याची नाल आढळली तर ती सोबत ठेवावी। फुलपाखरू दिसणे, सुंदर फुलपाखरे देखील शुभतेचे प्रतीक मानले जातात। आजूबाजूला अचानक रंगीबेरंगी फुलपाखरे दिसली तर ते तुमच्या आयुष्यात आनंद येणार असल्याचे लक्षण आहे। रुईचे झाड अंगणात वाढणे, जर तुमच्या घरासमोर रुईचे झाड वाढताना दिसले तर ते अतिशय शुभ चिन्ह मानले जाते। याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे लवकरच चांगली वेळ येणार आहे। हातांमध्ये पाण्याने भरलेले भांडे दिसणे, महत्त्वाच्या कामानिमित्त घराबाहेर पडताना एखाद्या व्यक्तीच्या हातात पाण्याने भरलेले भांडे दिसले तर ते अत्यंत शुभ लक्षण मानले जाते। हे समृद्धीचे लक्षण मानले जाते। तर मित्रांनो, अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।